नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोटारसायकल चोरीचे जाळे उघडकीस आणण्यात यश आले आहे। आता या कारवाईत बीड शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून 8 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत। सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कृष्णा उमेश अंतरकर, त्याचं वय आहे 25 वर्ष, तो राहणार आहे शिवशक्तीनगर पाथर्डी येथील। प्राथमिक तपासात असं निष्पन्न झालं आहे की सदर आरोपी यापूर्वी फायनान्स कंपनीत कार्यरत होता। कामाच्या काळात हप्ते थकवलेल्या दुचाकी गाड्या ओढून आणण्याचे म्हणजेच रिपोजेशन काम तो करीत होता आणि याच कामातून त्याला वाहन उचलण्याचे कौशल्य व सवय लागली। याच कौशल्याचा गैरवापर करून आरोपीने पुढे मोटारसायकल चोरी करण्यास सुरुवात केली। चोरी केलेल्या मोटारसायकली तो पाथर्डी परिसरात विक्रीस काढत असे। मी फायनान्स बँकेत काम करतो, या गाड्या हप्ते थकीत असल्याने ओढून आणलेल्या आहेत अशी खात्री देऊन आरोपी नागरिकांचा विश्वास संपादन करीत होता। फायनान्समध्ये काम करतो अशी ओळख असल्यामुळे नागरिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सदर मोटारसायकली खरेदी केल्या। बीड शहर पोलिसांच्या तपासात सदर मोटारसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या सर्व मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत। या कारवाईमुळे संबंधित खरेदीदारांना खरेदी केलेल्या मोटारसायकली गमवाव्या लागल्या, तसेच या बदल्यात दिलेली रक्कम ही गमवावी लागली। मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्याचे डिटेक्शन ब्रांच पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून विविध ठिकाणाहून चोरीस गेलेल्या 8 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या होत्या। सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्रीमान शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, पोलीस अंमलदार राम पवार, पोलीस अंमलदार शेख मंगेश शिंदे, पोलीस अंमलदार शौकत शेख तसेच बीड शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रांच पथकातील इतर अधिकारी व अंमलदाराचा विशेष सहभाग होता। यातून शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील 24 गेल्या मोटारसायकलचे गुन्हे उघडकीस आले असून आणखीन गुन्ह्यातील सहभाग सिद्ध आणि निश्चित होणार आहे। बीड शहर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की दुचाकी वाहने नेहमी सुरक्षित व सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या ठिकाणीच पार्क करावेत। वाहन 2 वर्षांपेक्षा जुने असल्यास त्यास डबल लॉक, हँडल लॉक तसेच आवश्यकतेनुसार व्हील लॉक वापरावे। फायनान्सची गाडी आहे, ओढून आणलेली आहे अशा कारणांवर वाहन खरेदी करताना संपूर्ण कागदपत्रांची खातरजमा केल्याशिवाय व्यवहार करू नये। संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा व्यवहार आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। मोटारसायकल चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी बीड शहर पोलीस कटिबद्ध असून नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे बीड शहर पोलिसांनी सांगितले आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।